तर अजितदादा गटाचे आमदार संपर्कात आहेत आणि ते फोन करतात असं शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी म्हटलंय। 15 ते 20 दिवसांमध्ये बघा काय होतं असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे। तर शरद पवार गटाचे 2 ते 3 आमदार आमच्या संपर्कात आहेत। अनिल देशमुखांच्या दाव्यानंतर अमोल मिटकर यांनी असा प्रतिदावा केला। ज्या पद्धतीचे निकाल आलेत त्याच्यामुळे आमचे प्रांताचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या अनेकांच्या संपर्कामध्ये अनेक तरुण उमेदवार त्या निमित्तानं संपर्कात आहेत। त्याच्यामुळे अनेक जे आमदार इकडून तिकडे गेलेत ते साहजिकच इच्छा व्यक्त करतील की काही संपर्क सुरू झाला, तुमचा फोन वाजणं सुरू झाला का तुमचा किंवा नेत्यांचा? तुम्ही पुढच्या 15-20 दिवसात पाहा तर काय होतं। मी कालची महत्त्वपूर्ण बैठक जी ट्रायडंट हॉटेलला पार पडली त्याचा साक्षीदार आहे। बैठकीनंतर तुतारी गटाच्या 2 ते 3 आमदारांनी संपर्क केलाय। माहिती अंती असं लक्षात येतंय की येणारं अधिवेशन आणि 28 जूनला मांडण्यात जाणारा अर्थसंकल्प हे डोळ्यासमोर ठेवून आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला कामं करायची आहेत, म्हणून आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे अशी चर्चा 2 आमदारांची आमच्या वरिष्ठातील काही वरिष्ठांसोबत झालेली आहे। त्यांची नावं पण मला माहीत आहेत, पण यावेळी त्यांचं नाव घेणं योग्य राहणार नाही, कारण तुतारी गटाचा नव्याने उदयाला आलेला नेता यांच्याकडून त्यांच्या जीवाला पण धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र लवकरच आमचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचे 3 आमच्याकडे येत आहेत, हे तुम्हाला अधिवेशन होईपर्यंत दिसेल।